सुरू करूयात आपण. आज आपण फंक्शन लेसन्स बाळांनो काय घेणार सांगा. काही एमसीक्यूज घेणार. ओके चला. हा एमसीक्यू बाळांनो आलेला आहे बघा 2025 5th मे शिफ्ट 2 ला. ओके एक फंक्शन दिलेलं आहे मला. ऑप्शन्स मध्ये काय काय दिलं जरा चेक करा. ऑप्शन्स मध्ये म्हणले की हे फंक्शन ऑड फंक्शन आहे का इव्हन फंक्शन आहे का नाहीतर इव्हन नॉर ऑड आहे. इथे लक्षात. किंवा मला स्क्वेअर फंक्शन. स्क्वेअर तर काय ते बघूयात ते काय असेल होत असेल. पहिले आपण ऑड इव्हन तर चेक करून घेऊ बाळांनो. सांगा मला पटापट. ऑड इव्हन चेक करण्यासाठी आपण काय करतो बाळा सांगा. आपण एफ ऑफ काय शोधतो बाळा सांगा. एफ ऑफ -x आपण टाकत असतो. इथे लक्षात. जर तो एफ ऑफ एक्सच्या इतका आला तर ते इव्हन फंक्शन असतं आणि जर तो -f ऑफ एक्सच्या इतका आला तर ते ऑड फंक्शन असतं. सगळ्यांना आठवतं बाळांनो. चला तर पुढे जाऊयात. हे ऑड इव्हन आपण कुठे बघितलं होतं. आता इंटिग्रेशन मध्ये बघितलं की नाही आपण. डेफिनेट इंटिग्रेशन मध्ये बघितलं ना आपण ऑड इव्हन फंक्शन. तर तेच आहे बाळा. ओके चला तर इतकं सोपं गणित बाळा बोला. चला काय करतो आपण सांगा. पहिले आपण लिहिणार ओके फंक्शन लिहून घेऊ आपण पहिले. काय मला सांगा. सेक ऑफ लॉग ऑफ एक्स प्लस रूट ऑफ 1 प्लस एक्स स्क्वेअर. येतं लक्षात. हे फंक्शन आपण लिहून घेतलं. चला आता आपण काय करतो मला. याला आपण एफ ऑफ एक्स मानणार. ठीक आहे सांगा एफ ऑफ -x काय झाला. सेक ऑफ लॉग ऑफ -x प्लस रूट ऑफ 1 प्लस. आता -x चा स्क्वेअर केल्यानंतर काय होईल मला सांगा. तो एक्स स्क्वेअर राहील की नाही. -x चा स्क्वेअर केल्यानंतर. येते लक्षात. ओके आता काय करतो मला आपण सांगा बरं. आता सांगा हा मायनसचा साईन जर इथे डायरेक्ट बाहेर आलं असतं तर मजा आली असती. येते लक्षात. मध्ये काय झालं असतं ऑड फंक्शन झालं असतं. पण हे मायनस साईन इकडनं बाहेर तर निघणार नाही. तुम्ही म्हणलात सर कॉमन काढू. कॉमन काढला तर हे वाला मायनस होऊन जाईल आणि ते आधीच्या फंक्शन सारखं दिसणार नाही. येते लक्षात. मग काहीतरी आयडिया आपण त्याच्यामध्ये मला करायची आता. ठीक आहे ना. चला बघूयात आपण काय करतो. सेक ऑफ लॉग ऑफ याला मी समजा असं लिहिलं की रूट ऑफ 1 प्लस एक्स स्क्वेअर. ठीक आहे -x हा पुढे लिहिला फक्त मी. ओके आणि ह्याला बाळांनो आपण काय केलं सांगा. याच्या कॉन्जुगेटनी वरती खाली मल्टिप्लाय करून टाकलं तर काय होऊन जाईल सांगा. इंटू रूट ऑफ 1 प्लस एक्स स्क्वेअर प्लस एक्स अपॉन रूट ऑफ 1 प्लस एक्स स्क्वेअर प्लस एक्स. सगळ्यांना समजते बाळांनो इथपर्यंत. कॉन्जुगेटनी मल्टिप्लाय केलं काय प्रॉब्लेम नाही मला त्याच्यामध्ये. चला आता काय सांगा. सेक ऑफ लॉग ऑफ. चला वरती झाला a मायनस बी a प्लस बी म्हणजे बाळांनो a स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. तर मी असं करतो a स्क्वेअर म्हणजे 1 प्लस एक्स स्क्वेअर होईल ना. तो रूट आणि स्क्वेअर रूट कॅन्सल होऊन जातील. ओके स्क्वेअर रूट आणि स्क्वेअर कॅन्सल होऊन जातील बाळा. -x तर मायनस एक्स स्क्वेअर a स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर अपॉन खाली उरलेला बाळांनो आपला x प्लस रूट ऑफ 1 प्लस एक्स स्क्वेअर. इथपर्यंत आले. इथपर्यंत आले का बाळांनो. तुम्हाला असं नाही वाटत की वरचा -x स्क्वेअर आणि प्लस एक्स स्क्वेअर कॅन्सल होतोय. इथे लक्षात. चला हे दोघं कॅन्सल झाले तर काय करायचं मला. सेक ऑफ लॉग ऑफ. आता हा 1 अपॉन एक्स प्लस रूट ऑफ 1 प्लस एक्स स्क्वेअर आहे. त्याला मी जर वरती लिहिलं तर तो असा होईल एक्स प्लस रूट ऑफ 1 प्लस एक्स स्क्वेअर रेस टू -1. बरोबर की नाही. रेस टू -1. आता ही -1 जी आहे मला ती जम्पिंग प्रॉपर्टी इथे पुढे येईल. हा -1 उडी मारेल इथे पुढे. तर तो होऊन जाईल सेक ऑफ सांगा मला मायनस लॉग ऑफ एक्स प्लस रूट ऑफ 1 प्लस एक्स स्क्वेअर. येते लक्षात. सेकंड कळते मला इथपर्यंत. ओके आता पुढे जाऊयात. येस बाळा. आता हा जो सेक आहे सेक तर सेक आणि कॉस हे सेम रूल फॉलो करतात आणि कॉस ऑफ मायनस थिटा इज हा मायनस बाहेर येत नाही. आठवलं का तुम्हाला. इट इज इक्वल टू कॉस ऑफ थिटा. तर सेम प्रॉपर्टी सेक पण फॉलो करणार. तर सेक ऑफ मायनस थिटा इज सेक ऑफ थिटा. येते का लक्षात. हा आता मला सांगा हे आणि हे वरचं जे आहे बाळा हे सेम दिसत आहे का. आहे का सेम. म्हणजे जेव्हा तुम्ही एफ ऑफ -x टाकला तरी पण तो एफ ऑफ एक्सच्या तितका झाला. याचा अर्थ आहे कोणतं फंक्शन आहे बाळांनो सांगा. इव्हन फंक्शन. सगळ्यांना राहील लक्षात. कोणतं फंक्शन आहे सांगा बाळांनो. इव्हन फंक्शन. कळलं का बाळांनो. एमसीक्यू समजतोय का. चला पुढे जाऊयात बरं का बाळांनो. ओके जरा बघा बाळांनो काय विषय.
काय नाही, आता डायरेक्ट पीडीएफ. ओके बाळांनो, हा ओळखला का कोण आहे? ग्रेटेस्ट इंटिजर फंक्शन आहे. येतं लक्षात? ग्रेटेस्ट इंटिजर फंक्शनचा स्क्वेअर -5 इंटू, त्याला आपण जीआयएफ म्हणू बाळांनो. ग्रेटेस्ट इंटिजर फंक्शन जीआयएफ प्लस 6 इक्वल्स टू 0. येतं लक्षात? तर तुम्हाला बाळांनो दिलेले की हा जो आहे तो ग्रेटेस्ट इंटिजर फंक्शन आहे, तर एक्स ची व्हॅल्यू कशामध्ये येईल येतं लक्षात, असं विचारलेलं बाळा. ठीक आहे, सुरुवात करायची. चला, सर्वात पहिले बाळा, तुम्हाला असं नाही वाटत की हे एका सुंदर अशा क्वाड्रॅटिक इक्वेशन सारखं दिसतंय? तर क्वाड्रॅटिक इक्वेशनच्या हिशोबाने सॉल्व्ह करून घ्यायचं बाळा. बोला त्याला. तर काय सांगणार मी, सांगा. याचा स्क्वेअर -5 इंटू GIF प्लस 6 इक्वल्स टू 0. चला बाळांनो, तर इकडे 1 आहे ना, 6 1 जार 6, 6 चे असे दोन फॅक्टर्स, याची ऍडिशन 5 बाळांनो, 2 3 जार 6. दोघांना कुठलं साइन सांगा? मायनसचं साइन. हे आपण लहानपणी शिकलेलो बाळा. तर याचा स्क्वेअर -2 टाइम्स ग्रेटेस्ट इंटिजर फंक्शन ऑफ x -3 टाइम्स ग्रेटेस्ट इंटिजर फंक्शन ऑफ x प्लस 6 इक्वल्स टू 0. चला, हा एकदा बाहेर काढायचा बाळांनो कॉमन मध्ये. येतं लक्षात? चला, ब्रॅकेट मध्ये काय उरलं? 1 उरलं ना बाळा, तो हे 2 आहेत ना. -2 ह्याच्यातनं -3 कॉमन काढा. परत एकदा बाळांनो सेम टू सेम ब्रॅकेट उरणार. येतं लक्षात? चला, तर ग्रेटेस्ट इंटिजर फंक्शन ऑफ x -2. येतं लक्षात? चला, म्हणजे काय झालं सांगा? ग्रेटेस्ट इंटिजर फंक्शन ऑफ x ची व्हॅल्यू झाली बाळांनो, हा 3 तिकडे गेला तर -3 तिकडे गेला तर +3, और ग्रेटेस्ट इंटिजर फंक्शन ऑफ x ची व्हॅल्यू झाली बाळांनो +2. येतं लक्षात? म्हणजे आता x च्या कोणत्या व्हॅल्यू टाकल्यानंतर तुमची व्हॅल्यू 3 येईल, किंवा x च्या व्हॅल्यू कोणत्या टाकल्यानंतर तुमची व्हॅल्यू 2 येईल बाळा, ह्याच्यासाठी आपल्याला ग्रेटेस्ट इंटिजर फंक्शनचा थोडासा ग्राफ माहिती पाहिजे बाळा. माहिती का सगळ्यांना ग्राफ कसा असतो? हे बघा, इकडे 1 असतो, इकडे 1. ठीक आहे, 2 3 4 5 बघा बरं का, 2 3 4 5. हे बघा बाळांनो, ग्राफ असा असतो की इथून पहिले सुरुवात होते बाळा, आलं का लक्षात? आणि इथून जेव्हा तो इथे येतो तेव्हा इथे 1 इथे नसतोच, तो 1 वरती जंप मारलेला असतो. माहिती का तुम्हाला? येतं लक्षात? इथून तो असा येतो, जेव्हा तुम्ही फंक्शनची व्हॅल्यू 2 टाकता, x ची व्हॅल्यू, तेव्हा ती इथे नसून ती वरती 2 ला शिफ्ट होते. येते का लक्षात? समजतंय का बाळांनो? मला माहिती का तुम्हाला स्टेप फंक्शन केलेलं आपण 11th स्टँडर्ड मध्ये. बोला. तर इथे ही व्हॅल्यू नाहीच आहे, ती व्हॅल्यू नाहीच आहे, तर ती वरती व्हॅल्यू शिफ्ट झाली बघा इथे. येते का लक्षात बाळांनो? सगळ्यांना समजते की नाही? आता तुम्हाला त्यांनी विचारलंय की आपली व्हॅल्यू जर 3 येत असेल, ग्रेटेस्ट इंटिजर फंक्शनची व्हॅल्यू 3 येत असेल, म्हणजे ही येते 3. कळलं का बाळांनो? तर तेव्हा x ची व्हॅल्यू काय असेल सांगा? 3 चालेल का? चालेल ना 3? तुम्हाला कळलं का? ही लाईन जी आहे बाळा, ही 3 ला करस्पॉन्डिंग आहे ना. तर तुमची व्हॅल्यू 3 येते किंवा 2 पण येते. चला, 2 चं पहिले सांगा बरं बाळांनो. तर 2 पासून, म्हणजे हा इन्क्लुडेड. येते का लक्षात? हा इन्क्लूड करायचा आपल्याला. 2 घ्यायचा आपला, कारण की 2 टाकला तर ती व्हॅल्यू 2 येते ना ग्रेटेस्ट इंटिजर फंक्शनची. येते का लक्षात? इथे 3 असेल तर 3 पण येते, पण बाळांनो फक्त 4 नका टाकू, कारण की 4 टाकला तर तो वरती शिफ्ट होऊन जाईल. आलं का लक्षात? पण तुम्हाला 3च पाहिजे ना फायनल व्हॅल्यू. तुम्ही जर 4 टाकला इथे तर तो वरती शिफ्ट होऊन जाईल. म्हणजे बाळांनो तुम्हाला 2 पासून सगळ्या व्हॅल्यूज चालतील, पण 4 नाही चालणार. कळलं का? 2 पासून सगळ्या व्हॅल्यू चालतील, पण 4 चालणार का? नाही चालणार. बस समजलंय का? परत एकदा सांगू. हे बघा, इकडे लक्ष द्या. 2 इथे तू असं इमॅजिन कर की 2.1 टाकला तर तुझी व्हॅल्यू 2 येते ना. 2 चालणार होती ना आपल्याला व्हॅल्यू काय काय चालतंय? 2 और 3. 2 पण चालेल, 3 पण चालेल. तू 2.5 टाकला बाळा तरी चालणार आहे, 2.7 टाकला तरी चालणार आहे, 2.9 टाकला तरी चालणार आहे, 3 टाकला तरी चालणार आहे ना, कारण की 3 आली तर चालणार ना व्हॅल्यू. पण 4 नाही चालणार बाळा, कारण की 4 टाकली तर ती व्हॅल्यू पुढे निघून जाईल. येते का लक्षात? समजतंय का बाळांनो? व्हेरी गुड. चला, तर त्याचा आन्सर काय मला सांगा आपलं? स्क्वेअर ब्रॅकेट 4 आणि राऊंड ब्रॅकेट 2 बाळांनो. हे बघा, हे ऑप्शन नंबर डी आहे त्याचा आन्सर. येते लक्षात? स्क्वेअर ब्रॅकेट मध्ये 2 आणि राऊंड ब्रॅकेट मध्ये 4. ओके बाळा, चला नेक्स्ट पुढचा क्वेश्चन. आता पुढचा क्वेश्चन जरा बघूयात बाळांनो. काय बघा, हा त्याचा डोमेन आणि कोडोमेन वगैरे दिलंय बाळांनो. ठीक आहे, r-2 पासून r-1 पर्यंत चाललेले ते. ठीक आहे, काय प्रॉब्लेम नाही. हे एफ ऑफ एक्स दिलेले, एफ ऑफ एक्स मध्ये पहिलं फंक्शन दिलेले बाळांनो. येतं लक्षात? त्याच्यानंतर तुम्हाला त्यांनी म्हणलेले r to r डिफाइंड बाय g of x equals to 3x minus 2 हे सेकंड फंक्शन दिलेले आहे. 2 फंक्शन दिलेले आहेत. देन सम ऑफ ऑल व्हॅल्यूज ऑफ x फॉर विच
एफ इनवर्स ऑफ एक्स प्लस जी इनवर्स ऑफ एक्स इक्वल्स टू 19/6. म्हणजे काय करायचंय, याचा इनवर्स फंक्शन काढायचा, याचा इनवर्स फंक्शन काढायचा, त्या दोन इनवर्स फंक्शनची ऍडिशन काढायची आणि ती इतकी येते तर एक्सच्या कोणत्या कोणत्या व्हॅल्यूज बाळा त्याच्यामध्ये येतील असं विचारलेलं. क्वेश्चन कळला बाळांनो. याचा इनवर्स काढायचा. आता याचा इनवर्स काढायचा बघा, सुरुवात आपण तिथूनच करणार आहोत. चला मला सांगा, सर्वात पहिले मी दोन फंक्शन बाळांनो लिहून घेतो इथे. ठीक आहे, चला एफ ऑफ एक्स आहे आपला, बघा एफ ऑफ एक्स आहे आपला x-3/x-2 आणि जी ऑफ एक्स बाळांनो आहे आपला 3x-2. चला याचा इनवर्स कसा काढायचा बघा, कोणाला आठवतं का इनवर्स कसा काढायचा? आठवतं बाळांनो, याला y म्हणायचा एफ ऑफ एक्स ला, येतं लक्षात, x-3/x-2. आता इथे कोण एकटा आहे सांगा, y एकटा आहे. आता आपल्याला x ला एकटा पाडायचंय तर इनवर्स येतो. ओम मला लक्षात बरं का, तू इकडे येडेसाय करू नको अजिबात. चला तर इथे y एकटा आहे तर त्याच्याऐवजी आपल्याला x ला एकटा पाडायचं असतं, तर तो फंक्शन होऊन जातो तुमचा इनवर्स फंक्शन. चला तर x ला एकटा पाडायचं तर पहिले याला मी मल्टिप्लाय केलं तर तो झाला yx-2y, आलं लक्षात, इक्वल्स टू x-3. या दोघांना इकडे घेऊन या तर yx-2y प्लस 3 इक्वल्स टू 0. हा कोणाला एकटा पाडायचं होतं आपल्याला, x ला ना, तर एक काम करा मग y वाल्या टर्म्स तिकडे घेऊन जा, y किंवा टाइमपास वाल्या टर्म्स आहेत त्या तिकडे घेऊन जा. याच्यामधनं कोण कॉमन काढा, x कॉमन काढा, तर काय उरलं सांगा बाळांनो, y-1. यांना तिकडे घेऊन गेलो तर काय होईल सांगा, 2y-3 इथपर्यंत येतं लक्षात. आणि हा y-1 खाली पाठवून द्या. तर x एकटा पडला का बाळांनो, चेक करा बरं. अरे एकटा पडला की नाही x, तर जेव्हा x एकटा पडतो बाळांनो त्याला आपण काय म्हणतो सांगा, त्याला आपण म्हणतो बाळांनो इनवर्स फंक्शन. हे झालं तुमचं इनवर्स फंक्शन. आता जर इनवर्स फंक्शन एक्सच्या फॉर्मॅट मध्ये आहे तर काहीच टेन्शन नाही बाळा, एफ इनवर्स ऑफ एक्स फक्त इथे y च्या ऐवजी x टाकून द्यायचा जर एक्सच्या फॉर्मॅट मध्ये असेल तर. कळलं का? हा तर बोल बाळांनो, तर काय झालं सांग बरं ते फक्त 2x-3/x-1, कारण की इनवर्स फंक्शन त्यांनी एक्सच्या फॉर्मॅट मध्ये दिलेलं आहे. ठीक आहे का बाळांनो, फक्त y च्या ऐवजी x टाकून द्यायचं. झालं, हे झालं तुमचा एफ इनवर्स ऑफ एक्स. आता तुम्हाला अशाच प्रकारे बाळांनो याचं सांगता येईल का काय करायचं, बोला. y इक्वल्स टू 3x-2, -2 ला इकडे पाठव तर y+2 इक्वल्स टू 3x. तर x ची व्हॅल्यू झाली बाळांनो आपली y+2/3. हे झालं इनवर्स फंक्शन. येते लक्षात? हा आता इनवर्स फंक्शन फक्त तुम्हाला जर काढायचं असेल बाळांनो, एफ इनवर्स ऑफ हे जी ना वाटतं तुमचं, तर जी इनवर्स ऑफ एक्स च्या फॉर्मॅट मध्ये पाहिजे असेल तर फक्त इथे y च्या ऐवजी x टाकून द्यायचा. काही एवढं विशेष गोष्ट नाही बाळा. x+2/3 हे झालं तुझं g चं इनवर्स फंक्शन. आता काय करायचं तुम्हाला, ह्या दोघांची ऍडिशन किती दिलेली सांगा तुम्हाला, 19/6 दिलेली बरं का बाळांनो. चला ह्या दोघांची ऍडिशन, ओके. तर 2x-3/x-1 प्लस x+2/3 इक्वल्स टू बाळांनो 19/6. येते लक्षात? ओके बाळा, चला तर काही नाही बाळांनो, सॉल्व्ह करत आपण x ची व्हॅल्यू मिळतील आपल्याला, येते लक्षात, आणि x च्या जेवढ्या पण व्हॅल्यू मिळत आहेत त्याचं तुम्हाला काय करायचं, ऍडिशन करून टाकायची, असा प्रश्न आहे बाळा. ठीक आहे, चला काय करणार, इकडे क्रॉस मल्टिप्लाय शिवाय दुसरा कोणता ऑप्शन आहे का बाळांनो आपल्याकडे? काहीच ऑप्शन नाही. आलं का लक्षात? हा आणि हा कट करू का, नाही ना, मध्ये प्लस आहे ना, थांबा जरा बाळांनो. आलं का लक्षात? इकडे मल्टिप्लाय करा, क्रॉस मल्टिप्लाय सांगा, 3 × 2x-3 तर डायरेक्ट 6x-9 लिहू का, प्लस तुला असं नाही वाटत बाळा की इकडे मी या दोघांची ऍडी अशी मल्टिप्लिकेशन करतोय, इक्वल्स टू 19/6 आणि खाली कोण उरला मला सांगा, x-1 × 3. आता हा तुम्ही 3 × 1 = 3, 3 × 2 = 6 करू शकता बाळा, असं येते लक्षात? चला आता याला सॉल्व्ह करत बाळांनो, बोला 6x-9 प्लस इकडे सांगा बाळांनो x × x, x², x × 2x प्लस 2x, -1 × x, -x, -1 × 2 -2. येतं लक्षात? मी काम करतो ह्या 2 ने इकडे मल्टिप्लाय करूनच घेतो आणि ह्या ब्रॅकेटने तिकडे मल्टिप्लाय करूनच घेतो, तो होऊन जाईल 19 - 19x. येते का लक्षात? सॉरी, 19x - 19 असा होऊन जाईल तो. हा तिकडे मल्टिप्लाय केला, 2 इकडे मल्टिप्लाय केला, सिंपल आहे. चला बाळांनो बोला बरं, तर काय होऊन जाईल सांगा मग. तर 6 × 2 = 12x मध्ये काय ऍडिशन वगैरे करून घ्यायची का पहिले? चला बाळा, 6 + 2 8, 8 - 1 म्हणजे 7 ना बाळांनो, 7x झाला तो, प्लस 7x, तर x² + 7x - 11 का, येतं लक्ष, इक्वल्स टू 19x - 19. चला हे सांगा बरं, 2x² + 7 × 2 = 14x - 22
मायनस 19x आणि प्लस 19 इक्वल्स टू 0. समजते का बाळांनो? अश्वनीत पण नाही आला वाटतं. त्याचा आज उद्या पेपर आहे का त्याचा? अच्छा लेट आहे का? ठीक आहे चला. 2x स्क्वेअर बाळा याचा सांगा बरं काय करायचं. तर -5x का आणि हे किती झाले मला सांगा बरं. -3 का बाळांनो इक्वल्स टू 0. चला 3 2 6. 6 चे असे दोन फॅक्टर ज्याची सबस्ट्रॅक्शन 5 आहे तर 6 1 6. ऍडिशन आहे बरं का. सबस्ट्रॅक्शन चेक करतोय आपण. थर्ड टाइप आहे बाळा. येते लक्षात. तर -6 आणि +1 येते लक्षात. तर बोला बाळांनो 2x स्क्वेअर -6x + 1x - 3 इक्वल्स टू 0. तर बोला बाळांनो काय होईल मग सांगा बरं. हे बघा काय झालं सांगा. 2 कॉमन काढला, 2 कॉमन काढला, x कॉमन काढला. तर काय झालं सांगा बाळांनो. x - 3 + 1 कॉमन काढला, x - 3 इक्वल्स टू 0. तर झालं 2x + 1 इक्वल्स टू 0 म्हणजे x ची व्हॅल्यू झाली बाळांनो -1/2 और x ची व्हॅल्यू झाली बाळांनो 3. जेवढे पण x तुम्हाला मिळत आहेत तुम्हाला काय करायचं. ऑल पॉसिबल व्हॅल्यूज ऑफ x ची काय करायची सांगा बाळांनो. तुम्हाला इथे ऍडिशन करायची ना. सम ऑफ व्हॅल्यूज ऑफ x. ओके बाळा या दोघांची ऍडिशन करा. x - 1/2 सांगा. 3 - 1/2. येस बाळा. तर किती सांगा. 3 to the 6 - 1 म्हणजे 5/2. तर करेक्ट ऑप्शन काय मला सांगा आपला 5/2. सेकंड राहील लक्षात बाळांनो. येते लक्षात. समजते का. चला नेक्स्ट गणित घ्या पटापट पटापट. चला बाळांनो काय भानगडे जरा चेक करा. क्वेश्चन असा आहे सगळ्यांना दिसतो बाळांनो. क्वेश्चन असा आहे. f ऑफ x जर आहे log of 1 + x upon 1 - x. g ऑफ x जर आहे 3x + x³ upon 1 + 3x². तर f ऑफ g ऑफ x शोधायचं आहे. कळते का बाळा. f ऑफ g ऑफ x शोधायचं आहे. चला f ऑफ g ऑफ x कसं शोधणार बाळांनो सांगा बरं. आपण केलेले अशा टाइपचे बाळा क्वेश्चन्स. चला बोला f ऑफ g ऑफ x म्हणजे बाहेर कोणी बाळा f आहे ना. तर f ची आउटलाईन करायची असते. आठवलं का तुम्हाला. 1 + समथिंग अपॉन 1 - समथिंग. नाही कळते बाळा. ही f ची आउटलाईन झाली ना आणि त्याच्यामध्ये g ची व्हॅल्यू टाकून द्यायची बाळा. g ची व्हॅल्यू. त्याच्यात g ची व्हॅल्यू काय सांगा. 3x + x³ अपॉन 1 + 3x². परत एकदा 3x + x³ अपॉन 1 + 3x². तर ही जी व्हॅल्यू आहे ती कोणाच्या सारखी दिसते बाळा आपल्याला चेक करायचं क्वेश्चन मध्ये. ठीक आहे ना. तर आपण पहिले हे जरा नीट सॉल्व्ह करूयात बाळांनो. बोला कसं सॉल्व्ह करणार. बोला बाळांनो. लॉग ऑफ. चला सांगा बरं क्रॉस मल्टिप्लाय करणार का. तर 1 + 3x² + 3x + x³ अपॉन 1 + 3x² अपॉन खाली सांगा बाळांनो 1 + 3x² - 3x - x³ अपॉन 1 + 3x² जे होत आहेत बाळा धडधडीत कॅन्सल. समजते बाळांनो. आता जरा वरचा जो विषय ना बाळा तो जरा मला सांगा बरं. तुम्हाला काही आठवतो का याच्यानी. नाही आठवते बाळांनो. कुठला फॉर्म्युला वगैरे दिसतोय का तुम्हाला. हा खाली पण चेक करून घ्या. खाली मी जर मायनस साइन कॉमन काढला समजा मायनस साइन तर x³ - 3x² + 3x - 1 काय दिसतंय बाळांनो तुम्हाला. बाळा हा x + 1 चा क्यूब नाही वाटत आहे तुम्हाला. a³ + 3a² b ची व्हॅल्यू 1 आहे प्लस 3a × b². 1 चा स्क्वेअर 1च असतो प्लस b³ आणि हा खालचा जो हा a - b चा क्यूब सारखा दिसतोय. येते लक्षात बघा. a³ - 3a² b + 3ab² प्लस सॉरी -b³. येते का लक्षात. तर बाळांनो हा बनतोय आपला लॉग ऑफ वरती बनतोय x + 3 चा स्क्वेअर सॉरी क्यूब. अरे काय बोलतो x + 1 चा क्यूब बाळांनो. आलं लक्षात. x + 1 चा क्यूब आणि खाली बनतोय तो -x - 1 चा क्यूब. बरोबर ना बाळांनो. येते का लक्षात. तर आता बाळांनो एक काम करूयात आपण. मला सांगा हा जो आहे हा थोडासा ह्याच्यासारखा दिसतोय का. थोडा थोडा 1 + x आहे. वरती पण 1 + x आहे बाळांनो. येते लक्षात.
फक्त खाली असा विषय होतोय की 1 मायनस एक्स आहे आणि हा मायनस ऑफ एक्स मायनस 1 आहे. तर मायनस साइन मी आतमध्ये टाकू शकतो का बाळांनो? ही मायनस साइन टाकू शकतो का? पण एक मिनिट, मायनस साइन आतमध्ये जाताना मायनसचा क्यूब होऊन तो आतमध्ये जातो का, लक्षात ठेवा. आलं लक्षात? पण मायनसचा क्यूब तर मायनस असतो. येते का लक्षात? म्हणजे बाळा हे बघ इकडे लक्ष दे. हा जर मायनस ऑफ 2 चा स्क्वेअर असेल, मला हा मायनस 1 आतमध्ये टाकायचा, तो मायनसचा स्क्वेअर होऊन आतमध्ये जाईल म्हणजे तो प्लस होऊन जाईल. कळलं का? कळलं का थोडं थोडं? पण इथे काय होतंय सांगा, मायनस जर मी आतमध्ये टाकला तर तो मायनसचा क्यूब होऊन आतमध्ये जाईल आणि मायनसचा क्यूब तर मायनसच असतो, त्यामुळे काही टेन्शन नाही बाळा. तर मी काय केलं सांगा, डायरेक्ट लॉग ऑफ एक्स प्लस 1 क्यूब अपॉन खाली सांगा बाळांनो, आता हा 1 होऊन जाईल आणि हा मायनस एक्स होऊन जाईल बाळा याचा क्यूब. तर मी एक काम करतो, याचा होल क्यूब लिहितो. काय लिहितो सांगा? होल क्यूब. आणि हा इकडे उडी मारेल बाळांनो, तर सांगा 3 इंटू, आता हा जो आयटम आहे बाळा हा तर डायरेक्ट एफ ऑफ एक्स आहे ना, इथे लक्षात. तर 3 इंटू एफ ऑफ एक्स बाळा आपला आन्सर आहे. काय सांगा? 3 इंटू एफ ऑफ एक्स. येते लक्षात बाळा? तो एफ ऑफ एक्स सारखा दिसतोय, समजलं का तुम्हाला? एच आर का दिसतो ना तो एफ ऑफ एक्स सारखा, येते लक्षात. तर काय आन्सर बाळा सांगा त्याचं? 3 इंटू एफ ऑफ एक्स. येते लक्षात? ह्याच्यात कोणाला काही डाऊट आहे का बाळांनो? पटकन विचारून घ्या, विचारून घ्या बरं पटापट. कोणाला असं तर डाऊट नाही ना सर, ही कसं काय आम्हाला लक्ष देईल बाळा? आता तुम्हाला तो फॉर्म्युला थोडासा बघितला कधी असेल तर तुम्हाला लक्ष देईल ना. हे काय, एक्स क्यूब ची व्हॅल्यू कमी कमी होत चालतीये, येते लक्षात. 1331 ऑब्वियस सायन्स आहे बाळांनो. 1331 आठवलं का पास्कल स्टँडर्ड मधलं? 121 1331 14641 आठवलं का बाळांनो? तर पास्कल्स मधलं 1331 पण दिसते. थोड्याशा बाळांनो त्या गोष्टी आपल्याला ऑब्झर्व करायला शिकायच्या, येते लक्षात. चालेल. किंवा असं पण तुम्ही ऑब्झर्वेशन करू शकता की हा जो एफ ऑफ जी ऑफ एक्स आहे तो ऑप्शन मध्ये एफ ऑफ एक्स सारखा दिसायला पाहिजे ना, म्हणजे ह्याच्यासारखा दिसायला पाहिजे ना, म्हणजे कुठेतरी अशा टाइप मध्ये आलं पाहिजे की नाही? समजतंय का बाळांनो? तर अशा पद्धतीने तुम्हाला ते थोडस ऑब्झर्वेशन करावं लागणार आहे बाळांनो, येते लक्षात. चला बाळा, हा एक क्वेश्चन बघूयात आपण. काय सांगा बाळांनो? एफ ऑफ एक्स दिलेला आहे तुम्हाला 3x प्लस 10, जी ऑफ एक्स दिलेला आहे एक्स स्क्वेअर मायनस 1. तुम्हाला विचारलंय एफ ऑफ जी चा इनवर्स, तर पहिले एफ ऑफ जी काढा, त्याचा इनवर्स काढा. सिंपल आहे बाळांनो. एफ ऑफ जी कसा काढणार मला सांगा बरं पटापट? हा इकडे लक्ष द्या. एफ ऑफ जी म्हणजे बाहेर एफ ची आउटलाईन, आउटलाईन काढली का बाळांनो? 3 इंटू समथिंग प्लस 10. नाही कळलं? एफ ची आउटलाईन म्हणजे फक्त एक्स च्या इथे ब्रॅकेट ठेवायची, कळलं का? आणि त्याच्यामध्ये जी ची व्हॅल्यू टाकून द्यायची बाळा. एफ ऑफ जी माहिती का सगळ्यांना? एफ ऑफ जी कसा काढायचा शिकवलंय की नाही बाळांनो मी तुम्हाला 9-11 स्टँडर्डला? हा एफ ऑफ जी कोणाकोणाला नाही माहिती बाळा? खरं हातवरती करा, सांगतो मी तुम्हाला पटापट. कोणाकोणाला नाही माहिती एफ ऑफ जी ऑफ एक्स कसा काढतात माहिती का तुम्हाला? हे बघ मला सांग, एफ ऑफ एक्स किती आहेत? 3x प्लस 10. मला लक्ष बरं का, आता आत्ता शिकून घे, परत चान्स नाही मिळणार आपल्याला. एफ ऑफ एक्स आहे 3x प्लस 10. मला सांग बरं, एफ ऑफ 5 काय बाळा? 3 इंटू 5 प्लस 10. नाही कळते? जिथे जिथे एक्स तिथे तिथे 5. ओके चला मला सांगा, एफ ऑफ, समजा मी टाकलं बाळांनो इथे सुंदर असं सफरचंद दिसलं बाळांनो, सफरचंद. तर सांगा एफ ऑफ सफरचंद काय झालं? 3 इंटू सफरचंद. नाही कळलं बाळांनो? 3 इंटू सफरचंद प्लस 10. नाही कळलं बाळा? समजते का? तर जो आयटम इथे तो आयटम इथे येणार की नाही. मग मी तुला म्हणलं एफ ऑफ जी ऑफ एक्स काय बाळा? तर 3 इंटू जी ऑफ एक्स प्लस 10. कळलं का बाळांनो? आता जी ऑफ एक्स ची व्हॅल्यू टाकून, हे बघ ना मी ब्रॅकेट करून ठेवली ना त्याच्यासाठी. आता फक्त जी ऑफ एक्स ची व्हॅल्यू त्याच्यात टाकायची बाळांनो, एक्स स्क्वेअर मायनस 1. येते का लक्षात? किती सिंपल होतं हे. कळते बाळांनो तुम्हाला का नाही कळते? समजते बाळांनो? व्हेरी गुड. चला बोला नेक्स्ट. तर हा झाला तुमचा एफ ऑफ जी ऑफ एक्स. येते लक्षात? बोला. तर तो होईल 3x स्क्वेअर मायनस 3 प्लस 10 म्हणजे 3x स्क्वेअर प्लस 7. अरे 10 मायनस 3 7 बाळांनो. आता हा तुला हा झाला एफ ऑफ जी. आता तुला त्याचा इनवर्स काढायचा, त्याचा इनवर्स काढायचं म्हणजे याला वाय म्हणायचं आणि एक्स ला एकटा पाडायचं. किती सिंपल झालं बाळा? इनवर्स नाही का? तर याला इकडे पाठवता काय झाला तो वाय मायनस 7 इक्वल्स टू 3x स्क्वेअर. पराग लक्ष देतो बाळा? तर वाय मायनस 7 अपॉन 3 याचा रूट काढायचा बाळा. आलं का लक्षात? तर तो झाला एक्स. 3 डिवाइड केला, दोघांचा स्क्वेअर रूट घेऊन टाकला. येतं लक्षात?
तर तुमचा एक्स काय झाला मला सांगा, रूट ऑफ, हा आता तुम्हाला त्यांनी एक्सच्या फॉर्मॅट मध्ये दिले, तर मला सांगा बरं एक्सच्या फॉर्मॅट मध्ये फक्त काय येईल सांगा, एक्स मायनस 7/3 येईल. कळते का? तुम्हाला सांगितलं ना वायला फक्त रिप्लेस करून टाकायचं एक्स ने. चला बोला, हा ऑप्शन आहे का? हा ऑप्शन दिसतोय का मला? रेस टू 1/2 आहे ना, 1/2 म्हणजेच रूट असतो. येते का लक्षात? सगळ्यांना कळतंय की नाही? चला नेक्स्ट सांगा. सिंपल सिंपल क्वेश्चन्स आहेत बाळांनो. बघा, द व्हॅल्यूज ऑफ बी अँड सी, इथं लक्षात, फॉर विच द आयडेंटिटी एफ ऑफ एक्स प्लस 1 मायनस एफ ऑफ एक्स इक्वल्स टू 8x प्लस 3, वेर एफ ऑफ एक्स ची व्हॅल्यू दिलेली बाळा तुम्हाला. इथे लक्षात, बाळा लक्ष दे इकडे, तू शांत बस बर का बाळा. ऋषी एकदम शांत बसायचे. आलं का लक्षात? क्लासला आलेलो ना आपण, एकदम शांत बसून घ्यायचे, अजिबात बडबड करायची नाही. आलं का लक्षात? चला ओम, तू चल बरं पुढे, इथे पहिल्या बेंचवर आहे, पटकन उठ तिकडनं. ओम चल बाळा, फर्स्ट बेंचवर आहे, पटकन. नाही चल पटकन उठ, इथे पुढे बाळा, चल. ओके चला सांगा बाळांनो काय करायचं सांगा. द व्हॅल्यूज ऑफ बी अँड सी फॉर विच दिस आयडेंटिटी इज सॅटिस्फाईड. चला आता मला सांगायचं म्हणजे एफ ऑफ एक्स ची व्हॅल्यू दिलेली तुम्हाला. मला सांगा एफ ऑफ एक्स प्लस 1 किती येतो बाळा? एफ ऑफ एक्स प्लस 1 कसा येईल सांगा बरं? जिथे जिथे एक्स तिथे तिथे एक्स प्लस 1. कळते बाळांनो? जिथे जिथे एक्स तिथे तिथे एक्स प्लस 1. तर बोला बाळांनो काय येईल मग सांगा. इथे ना बी ऑफ एक्स प्लस 1 चा स्क्वेअर प्लस सी इंटू एक्स प्लस 1 प्लस डी. सगळ्यांना कळते का? अरे याच्यामध्ये येईल ना बाळा ते एक्स प्लस 1. कळते की नाही बाळांनो? चला बोला, तर काय करणार सांगा मग. आता काही नाही, त्यांचं जे इक्वेशन दिले तर टाकायचे मला व्हॅल्यू. बोला, एफ ऑफ एक्स प्लस 1 मायनस एफ ऑफ एक्स ची व्हॅल्यू बाळा 8x प्लस 3 आहे ना. तर बोला एफ ऑफ एक्स प्लस 1 आपण काढलेला आहे, तर हा घ्या बाळा एफ ऑफ एक्स प्लस 1, एक्स प्लस 1 चा स्क्वेअर प्लस सी टाइम्स एक्स प्लस 1 प्लस डी. ओके, मायनस एफ ऑफ एक्स करायचं आहे तर लक्षात. इकडे लक्ष द्या बरं. अरे हे नाही आलं तुमचं अजून? जाऊ दे बाळा, बरं झालं गायब झाले. जाऊ दे, बरं झालं गायब झाले. चला एफ ऑफ एक्स सांगा मला पटापट. तर एफ ऑफ एक्स तर बी एक्स स्क्वेअर प्लस सी एक्स प्लस डी आहे ना आपला. एक मिनिट, पण त्याला कुठलं साईन द्यायचंय तुम्हाला? हे बाळा त्याला मायनस साईन आहे ना, 8x प्लस 3 बाळा. चला बघा बरोबर लिहिलं का आपण? हा ओके बाळा. चला तुमचं कोणाचं आलं का बाळा आन्सर? कोणी ट्रायच नसेल केलं बाळा, व्हेरी गुड. चला बी टाइम सांगा फटाफट. ए स्क्वेअर प्लस 2ab प्लस बी स्क्वेअर प्लस सी एक्स प्लस सी. इथं लक्षात बाळा प्लस डी. समजते का बाळांनो? हा पुढे मायनस बी एक्स स्क्वेअर मायनस सी एक्स मायनस डी. इथं लक्षात इक्वल्स टू 8x प्लस 3. चला बाळांनो पुढे जाऊयात. तर सांगा बरं इकडे बी एक्स स्क्वेअर प्लस 2bx प्लस बी येते लक्षात प्लस सी एक्स प्लस सी प्लस डी. येस बाळा मायनस 2 मायनस बी एक्स स्क्वेअर मायनस सी एक्स मायनस डी इक्वल्स टू 8x प्लस 3. बाळा बडबड करू नका. हे बघा प्लस बी एक्स स्क्वेअर आणि मायनस बी एक्स स्क्वेअर काय झालं मला सांगा? कॅन्सल होऊन गेला. अजून काय कॅन्सल होतोय का? सी एक्स आणि सी एक्स पण कॅन्सल होतो बघा, डी पण कॅन्सल होतोय. अरे बाबो, तर काय उरलं बाळांनो? 2bx प्लस बी प्लस सी ची व्हॅल्यू आली 8x प्लस 3 च्या इतकी. तर याचा x चा कोएफिशियंट आणि x चा कोएफिशियंट कम्पेअर करा, तर b ची व्हॅल्यू डायरेक्ट 4 होऊन जाते बाळांनो. येते का लक्षात? 2b ची व्हॅल्यू 8 आहे तर b ची व्हॅल्यू 4 होऊन जाईल ना. ओके, आणि b ची व्हॅल्यू जर 4 झाली बाळा तर 4 प्लस सी ची व्हॅल्यू 3 आहे, तर सी ची व्हॅल्यू काय झाली बाळा सांगा? -1 झालं. b4 आणि c -1. चला बाळा b4 आणि c -1 दिसतोय ऑप्शन नंबर ए. करायचा टिक, पुढे जायचं बाळांनो. चला बोला काय करणार आता. मला हा जो क्वेश्चन आहे हा सगळ्यांनी शांत डोक्याने मला विचार करून जरा नीट बघायचा बरं का, कारण की दिसायलाच घाणेरडा आहे बाळा हा क्वेश्चन. येतं लक्षात? दिसायलाच खूप घाणेरडा क्वेश्चन आहे. लक्ष देते बाळा. बोला काय? ग्रेटेस्ट इंटिजर फंक्शन ऑफ 1/2 प्लस ग्रेटेस्ट इंटिजर फंक्शन ऑफ 1/2 प्लस 1/100 प्लस 1/2 प्लस 2/100 असं करता करता बाळांनो काय सांगा ते
1/2 प्लस 99/100 पर्यंत आपल्याला चेक करायचे आणि त्याची टोटल व्हॅल्यू आपल्याला विचारलेली. सगळ्यांना कळतंय बाळांनो? सगळ्यांना समजतंय का? चला इकडे लक्ष द्या. कसं काय काढणार बाळांनो? बोला. कसं काय काढणार बाळांनो? बोला. एक मिनिट मला सांगा, ग्रेटेस्ट इंटिजर फंक्शन 1/2 जो आहे याचा अर्थ काय असतो मला? 0.5 ना. याचा अर्थ 0 असेल की नाही बाळांनो? इथे लक्षात समजते का बाळांनो? बाळा राहुल सरांना फोन कर ना. हा कर ना फोन. कोणाकडे फोन? हा करे बाळा. चला 1/2 प्लस 1/100 हे बाळा हे सांगा ना मला काय. हे तुम्हाला ग्रेटेस्ट इंटिजर फंक्शन माहिती ना? 0.5 चा 0 येईल ना मला आन्सर. 0.6 चा 0 असेल, 0.9 चा 0 असेल, 0.99999 चा 0 येतो, 1 चा 1 येईल. सगळ्यांना कळतंय का बाळांनो? आणि 1 च्या पुढचे जे नंबर असतील त्याचा 1 येईल. कुठपर्यंत? 1.9999999 पर्यंत 1च आन्सर येईल त्याचं. ग्रेटेस्ट इंटिजर फंक्शन माहिती ना? स्टेप फंक्शन. येतं लक्षात? हा बोला बरं पुढे जाय. हा हे बघा इकडे लक्ष दे. मला सांगा 1/2 म्हणजे 0.5 का? 1/100 म्हणजे 0.01 का बाळांनो? तर याचा आन्सर पण 0 येईल ना. येते का लक्षात? चला सांगा 1/2 प्लस 2/100 सांगा बाळांनो. तर 0.5 प्लस 0.02 ना, म्हणजे 0.52 येईल तो. 0.52 त्याचं पण आन्सर 0 येईल ना बाळांनो. सगळेच 0 येतील का? थांबा थांबा. येस बाळा. आता मला सांगा हा 0.52 आहे, हा 0.99 कधी होईल सांगा बरं बाळांनो? जेव्हा इथे 49 येईल ना बाळांनो. 49 येते का लक्षात मी काय बोलतोय? तेव्हा तो काय येईल? 0.5 प्लस 0.49 म्हणजे 0.99 म्हणजे बाळांनो 0 त्याचा आन्सर येईल. पण याच्या पुढच्या नंबरला मला लक्ष ठेवावं लागेल तुम्हाला, कारण की त्याचा पुढचा नंबर 1 होऊन जाईल बघा. येते का लक्षात मी काय बोलतोय? बोला बाळांनो. तर त्याचा पुढचा नंबर काय सांगा तुमचा? हे बघा 1/2 प्लस 50/100. हा आता सांगा बाळांनो. आता गंमत काय झाली? हा झाला 0.5, हा पण झाला 0.5. तर त्याचा व्हॅल्यू आली बाळा तुमची 1 आणि 1 चं ग्रेटेस्ट इंटिजर फंक्शन असतो बाळा 1. येते का नाही लक्षात? आता हे नंबर कुठपर्यंत चाललेत बाळा पुढे सांगा? 99/100 पर्यंत चाललेत बरं का. आता जरा चेक करा बाळांनो. हे नंबर लास्टचे चाललेत बाळा 99/100 म्हणजेच थोडक्यात 0.5 प्लस 0.99 म्हणजे हा लास्ट नंबर किती पर्यंत चालला बाळा सांगा बरं आपला? 1.49 पर्यंत चाललाय, ज्याची व्हॅल्यू 1च असणार आहे. तर या सगळ्यांची ऍडिशन म्हणजे ऍक्च्युली ह्या सगळ्यांची ऍडिशन कळते का बाळा? पण हे सगळे तर 1 1 1 1 1 1च आहेत. म्हणजे ह्याच्यामध्ये किती नंबर्स बाळा हे आपल्याला चेक करायचं बरं का बाळा. हे किती नंबर झाले? तर 50 पासून चालू होऊन 99 पर्यंत किती नंबर्स होतील बाळांनो हे सांगायचं आपल्याला. येतं लक्षात? तर झाले बाळांनो 99 मायनस 50 तर किती झाले बाळा सांगा? 49. येतं लक्षात बाळांनो? तर 49 ला टिक करायचं नाही, याच्यात +1 करायचा बाळा, कारण की हात धरायचा आहे तुला नंबर. हे विसरू नका बरं का बाळांनो. ही स्कीम विसरू नका. मी काय सांगतोय ती +1 करायला विसरू नका. येते का लक्षात? मला सांगा 1 2 3 4 5 किती नंबर्स आहेत? 5 नंबर्स आहेत ना. पण 5 मायनस 1 4 होतात बाळा. लक्षात येते का? तू जर ह्याच्यामधनं हा मायनस केला तर. स्कीम कळते का बाळांनो? तुला कळते का बाळा? परत एकदा सांगतो काय इकडे लक्ष दे. सांगा 2 3 5 2 3 4 5 6 7 किती नंबर्स आहेत चेक करा. 1 2 3 4 5 6 6 नंबर्स आहेत ना. पण 7 मायनस 2 जर तू केला तर त्याचा आन्सर 5 येतं बाळांनो. तर 5 + 1 करावं लागेल. ऍक्च्युली 7 मायनस 2 म्हणजे काय असतं की किती जागा सरकतोय आपण पुढे. तर 1 2 3 4 5 कळते का बाळांनो? म्हणून 7 मायनस 2 काय असतो? 5. कारण की 5 काय रिप्रेझेंट करतो की त्याच्यामध्ये किती अंतर येते का लक्षात? पण तो नंबर आपण धरत नाही. लक्षात आलं का? अरे समजते का बाळांनो? म्हणजे मला सांगा हे बघ इकडे लक्ष दे. 2 आणि 3 किती नंबर्स आहेत मला सांगा बरं पटापट? नंबर्स 2 आहेत, पण 3 मायनस 2 त्यांच्यामधलं अंतर एकाच आहे. कळलं का बाळा? समजते का? तर म्हणून बाळांनो काय सांगा मला याच्यात इथून इथपर्यंत नंबर्स मोजायचे आहेत. नंबर्स किती आहेत?
तर 99 मायनस 50 करा, तर त्याच्यामध्ये अंतर 49 आहे, पण +1 ऍड करायला विसरू नका. कारण की त्या भामट्यांनी आन्सर पहिले 0 पण देऊन ठेवलेले, की काही जण काय करतील डायरेक्ट 0 वरती टिक करून देतील, कारण की त्यांना असं वाटेल की सर सगळे 0 येत आहे 100%. येतं लक्षात? तर त्या भामट्यांनी पहिले 0 पण देऊन ठेवलेलं आहे. जर तुम्हाला ती ट्रिक कळली तर तुम्हाला 49 पण देऊन ठेवलेलं आहे. येते का लक्षात? आणि 50 पण देऊन ठेवल्या बाळा, पण त्याचा करेक्ट आन्सर काय सांगा तुमचा? 50. सेकंड राहील लक्षात बाळांनो. कळेल का असे गणित कसे करायचे ते? हा, चला बाळांनो पुढे जाऊयात. आता होमोजिनियस फंक्शन मी तुम्हाला सांगतो बरं का बाळांनो. पहिले तर मी तुम्हाला सांगतो व्हॉट इज अ होमोजिनियस फंक्शन. बाळा लक्ष द्या. इफ एफ ऑफ के एक्स कॉमा के वाय असेल आणि जर तुम्ही के रेस टू एन कॉमन काढू शकले त्याच्यातनं, तर त्याला आपण म्हणतो होमोजिनियस फंक्शन. म्हणजे काय? आता तुला एक्झाम्पल दाखवतो बाळा, इकडे लक्ष दे. समजा असं आहे की समजा एफ ऑफ समजा एक्स अशा पद्धतीने आहे की समजा एफ ऑफ एक्स वाय अशा पद्धतीने आहे की एक्स स्क्वेअर अपॉन वाय स्क्वेअर, एक्स स्क्वेअर अपॉन वाय स्क्वेअर. तर मी काय केलं मला सांगा, मी केलं एफ ऑफ के एक्स कॉमा के वाय. तर जिथे जिथे एक्स तिथे तिथे के एक्स. येते का लक्षात? आणि जिथे जिथे वाय तिथे तिथे के वाय. तर एक्सच्या ऐवजी मी जर के एक्स चा स्क्वेअर केला आणि इकडे जर मी के वाय चा स्क्वेअर केला, येते का लक्षात बाळांनो? तर के स्क्वेअर एक्स स्क्वेअर अपॉन के स्क्वेअर वाय स्क्वेअर. तर मी के ऍक्च्युअली कॅन्सल होत आहे ते, पण मी त्याला कॉमन काढू शकत होतो ना मला के स्क्वेअर अपॉन के स्क्वेअरला. तर ते काय झाले मला सांगा, होमोजिनियस झाले. कळलं का? जर तुम्ही तो के बाहेर काढू शकता तर त्याला आपण म्हणतो होमोजिनियस फंक्शन. बघा खूप इझी ते, काय खूप एवढं अवघड नाही. येते का लक्षात? आता जरा आपल्या एमसीक्यू मध्ये बघा बाळांनो काय दिलेलं आहे तुम्हाला. विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट अ होमोजिनियस फंक्शन. होमोजिनियस फंक्शन कोणतं नाहीये. तर मला सांगा, इथे जर मी पहिल्या ह्याच्यात 2x मायनस 3y च्या ऐवजी 2 टाइम्स kx मायनस 3 टाइम्स ky केलं, कळलं का मुलांनो? फक्त kx टाकायचा, ky टाकायचा आणि k बाहेर येतो का नाही चेक करायचं. कळते मला? चला बोला बरं. तर k बाहेर येईल की नाही? येईल ना मला कॉमन म्हणून. तर कॉमन म्हणून बाहेर आला की नाही मला 2x मायनस 3y आला की नाही? तर k जर बाहेर येऊ शकला तर हे होमोजिनियस फंक्शन आहे. कळते मुलांनो? चला हे वाला चेक करा जरा. तर कॉस ऑफ के एक्स प्लस साइन ऑफ के वाय. बाळा हा के कॉमन काढू शकू का आपण? कॉमन काढू शकू का बाळा? अँगल आहे ना तो, असा थोडी कॉमन निघेल बाळा तो. हा काय असा बाहेर निघतो का इकडे? म्हणजे साइन 2 थिटा काय 2 साइन थिटा असतो का फक्त? हा काय असा बाहेर निघतो का असा? कॉस 2 थिटा 2 कॉस थिटा, टॅन 2 थिटा 2 टॅन थिटा असं थोडी असतं बाळांनो. तो बाहेर नाही निघत असा. येते लक्षात? तर हाच आहे बाळा जो होमोजिनियस फंक्शन नाही. येते लक्षात? म्हणजे तुमचा ऑप्शन आहे, पण आपण खालचा पण बघून घेऊ बाळा. बघा वाय स्क्वेअर प्लस 2xy. चला जिथे जिथे एक्स तिथे तिथे के एक्स आणि जिथे जिथे वाय तिथे तिथे के वाय. तर वायच्या ऐवजी काय टाकायचा? के वाय चा स्क्वेअर प्लस 2 टाइम्स के एक्स इंटू के वाय. सगळ्यांना कळते का? तर हा झाला बाळांनो ऍक्च्युली के स्क्वेअर वाय प्लस के स्क्वेअर 2xy असं ना बाळा. तर के स्क्वेअर बाहेर निघतोय का? येस 100%. वाय प्लस 2xy. बाळा के बाहेर निघाला का? वाय स्क्वेअर के स्क्वेअर काहीतरी बाहेर निघाला का बाळांनो तिथून? येस. तर जर बाहेर निघाला तर ते झालं होमोजिनियस फंक्शन. हे वाला सांगा बरं बाळांनो पटापट. हे वाला सांगा बरं. आता हे पण होमोजिनियस फंक्शन आहे बाळांनो. का बरं सांगा? कारण की साइन ऑफ वाय बाय एक्स आहे ना तो. तर तू जर इथे टाकला साइन ऑफ बाळांनो के वाय अपॉन के एक्स, येते का लक्षात? तर तुम्हाला असं नाही वाटत की हा होऊन जाईल साइन ऑफ के. जर मी कॉमन काढला म्हणजे ऍक्च्युली तो कटच होतोय ना बाळा. आलं लक्षात? तर के अपॉन के कट होतोय बाळा आणि वाय अपॉन एक्स तर झाला ना, कट झाला म्हणजेच तो के रेस टू 0 बाहेर निघाला. आलं लक्षात? के रेस टू 0 काहीच नाही म्हणजे के रेस टू 0 ना म्हणजे 1 ना. तर तो पण होमोजिनियस फंक्शन आहे बाळा. ऍक्च्युली एवढं खूप गडबड करायची गरज नसते होमोजिनियसला. होमोजिनियसला अजून एक आयडिया बाळा. आलं लक्षात? हे इकडे लक्ष दे. याच्या पॉवर सेम पाहिजे 1 1. याच्या पॉवर सेम पाहिजे बाळा. ह्याची पॉवर 2 आहे, ह्याची पॉवर 1 + 1 2 आहे. येतं लक्षात? या दोघांची पॉवर 1 1 आहे, पण याची पॉवर आपल्याला मोजता नाही येते. आलं लक्षात? तर हे पण एक रिझन आहे की होमोजिनियस फंक्शन नाहीये. सगळ्यांना समजतंय का बाळांनो? थोडं थोडं समजतंय का? अवघड वाटतंय खूपच?
खूपच अवघड वाटतंय का बांधो? चला आता हा वाला क्वेश्चन जरा बघून घेऊयात. क्वेश्चन काय बांधो वाचा. एफ ऑफ एक्स स्क्वेअर प्लस एफ ऑफ वाय स्क्वेअर मायनस हाफ इंटू एफ ऑफ एक्स स्क्वेअर बाय वाय स्क्वेअर प्लस एफ ऑफ एक्स स्क्वेअर वाय स्क्वेअर आणि तुला एफ ऑफ एक्स देऊन ठेवलेलं आहे. करायचं सॉल्व. करायचं सॉल्व. चला बाळा सुरू करूयात आपण. कसं करणार बघा. पहिले एफ ऑफ एक्स स्क्वेअर. एफ ऑफ एक्स स्क्वेअर म्हणजे जिथे जिथे एक्स तिथे तिथे एक्स स्क्वेअर. बोला बाळांनो तर काय सांगा. एफ ऑफ एक्स स्क्वेअर इक्वल्स टू कॉस ऑफ लॉग ऑफ काय मला सांगा एक्स स्क्वेअर ना. ओके इंटू सांगा बाळांनो कॉस ऑफ लॉग ऑफ वाय स्क्वेअर. काय करतो मी कळते का तुम्हाला. अरे जिथे जिथे एक्स तिथे तिथे एक्स स्क्वेअर जिथे तिथे वाय तिथे तिथे वाय स्क्वेअर. टाकलं बाळा येते का लक्षात. हे इक्वेशन बनवत चाललोय आपण. बोला मायनस हाफ ऑफ सांगा मायनस हाफ ऑफ एफ ऑफ एक्स स्क्वेअर बाय वाय स्क्वेअर. आता बाळांनो हे कसं काय काढणार तुम्ही एफ ऑफ एक्स स्क्वेअर बाय वाय स्क्वेअर. काही टेन्शन न घेता एक्सच्या ऐवजी एक्स स्क्वेअर बाय वाय स्क्वेअर. इथे पण एक्सच्या ऐवजी एक्स स्क्वेअर बाय वाय स्क्वेअर. कळलं का बाळांनो. हा जसं एफ ऑफ बटाटा काय झाला कॉस ऑफ लॉग ऑफ बटाटा. तसं एफ ऑफ एक्स स्क्वेअर बाय वाय स्क्वेअर काय झालं कॉस ऑफ लॉग ऑफ एक्स स्क्वेअर बाय वाय स्क्वेअर. तर मी इथे लिहितो बाळा मायनस सांगा कॉस ऑफ लॉग ऑफ एक्स स्क्वेअर बाय वाय स्क्वेअर. तशाच पद्धतीने पुढे काय मला सांगा प्लस कॉस ऑफ लॉग ऑफ काय सांगा एक्स स्क्वेअर इंटू वाय स्क्वेअर. चला काय बाळा एक्स स्क्वेअर इंटू वाय स्क्वेअर. आता हे आपल्याला सॉल्व्ह करायचे बाळा. मला लक्षात घाबरले वाटतं. घाबरले का. याला आत्ता काहीच हात लावू नका बाळांनो. आलं लक्षात. कॉस ऑफ लॉग ऑफ वाय स्क्वेअर इथे लक्षात. बिंदास भिडून जायचं बाळांनो. बोला तुला असं नाही की दोन लॉगची सबस्ट्रॅक्शन एका लॉग मध्ये डिव्हिजन दिसते बाळा इथे मला. त्याला आपल्याला दोन लॉगची सबस्ट्रॅक्शन देता येईल. म्हणजे काय करता येईल सांगा कॉस ऑफ मी काय केलं सांगा लॉग ऑफ एक्स स्क्वेअर मायनस लॉग ऑफ वाय स्क्वेअर प्लस कॉस ऑफ इकडे सांगा लॉग ऑफ एक्स स्क्वेअर प्लस लॉग ऑफ वाय स्क्वेअर. लक्ष देते बाळा अक्षरा लक्ष दे इकडे. हा पुढे जायचं बाळा कॉस ऑफ लॉग ऑफ एक्स स्क्वेअर इंटू सांगा बाळांनो. आता बघ सर तुम्ही याचं का नाही करणार. काय करणार आहे काय करणार याचं याचं काय आहे काय तुमच्याकडे करण्यासारखं. आलं का लक्षात. थांबा जरा धीर जरा थोडासा. कॉस ऑफ लॉग ऑफ वाय स्क्वेअर तिकडे काहीतरी होऊ शकेल बघा जरा. तुम्हाला असं बघा की हा कॉस ऑफ ए मायनस बी आहे. कॉस ऑफ ए मायनस बी बघा तर काय सांगा कॉस ए कॉस बी मायनस नाही प्लस साइन ए साइन बी. येते लक्षात बाळांनो. हा आता एक मिनिट साइन ए साइन बी हा साइन ऑफ काय बाळा सांगा लॉग ऑफ वाय स्क्वेअर. येते लक्षात. इकडे बाळा सेम टू सेम आहे. तर कॉस येस बाळा कॉस ए कॉस बी प्लस काय होऊन जाईल मायनस. अरे हे आणि सेमच येईल ना बाळा साइन ए साइन बी. तर हे प्लस मायनस कॅन्सल होत आहेत ना. अरे समजते की नाही बाळा. ए अरे प्लस मायनस कॅन्सल होत आहेत ना. आणि हे दोघं दुप्पट होत आहेत ना. दुप्पटचा हाफ केला तर 1 टाइम्स होत आहेत ना. आणि हे आणि सेम म्हणजे सबस्ट्रॅक्ट होत आहेत ना. म्हणजे आन्सर 0 येत आहे ना. नाही कळलं बाळांनो. अरे यार हे बघ इकडे लक्ष नाही. तू थांब आता जरा थांब. नाही तू थांब. कॉस ऑफ लॉग ऑफ एक्स स्क्वेअर इंटू कॉस ऑफ समृद्धी समजते का बाळा मायनस हाफ इंटू. अरे तुला ना असं वाटतं की दोघांचं 2 टाइम्स होत आहे. 2 टाइम्स कॉस ऑफ लॉग ऑफ एक्स स्क्वेअर इंटू कॉस ऑफ लॉग ऑफ वाय स्क्वेअर. ज्याच्यामधला बाळा 2 आणि हे कॅन्सल होतात आणि दिस मायनस दिस 0 येते ना भाऊ. समजते की नाही. तो ऑप्शन नंबर काय मला सांगा. असंही तुम्ही 0लाच तुक्का मारणार होते माहिती मला. बरोबर ना. हो माहिती बाळा मला. अच्छा आता मला जरा चेक करा. हे जे फंक्शन डिफाईन केले तुम्हाला काय सांगा 2x plus 3 upon 3x plus 4 2x plus 3 upon 3x plus 4 हे फंक्शन x नॉट इक्वल्स टू -4/3 हे कावर दिले रे. x नॉट इक्वल्स टू
तो जर तू टाकला तर डिनोमिनेटर 0 होऊन जाईल, कळलं का? तो जर तू टाकला तर डिनोमिनेटर 0 होऊन जाईल, म्हणून तुला म्हणलेले की ही व्हॅल्यू घेऊ नको असं म्हणलेले, कळलं का? आता हे फंक्शन तुला चेक करायचं की 1 1 आहे का ऑन टू आहे, का 1 1 आणि ऑन टू दोन्ही आहे का दोन्ही नाहीये, इथं लक्षात बाळांनो असं तुम्हाला चेक करायचंय. चला मला सांगा कोणाला 1 1 ची कंडिशन आठवते का बाळांनो? बघा मी पहिले फंक्शन लिहून घेतो. f of x equals to 2x plus 3 upon 3x plus 4. बाळा 1 1 ची कंडिशन अशी असते की इफ f of x equals to f of y then x equals to y यायला पाहिजे, तर त्याला आपण म्हणतो 1 1. जर तुम्ही f of x equals to f of y घेतला आणि जर x equals to y आला तर त्याला आपण म्हणतो 1 1 फंक्शन. कळते बाळांनो? चला मग एक काम करा ना, f of x आहेच, f of y मध्ये तेच येईल, फक्त x च्या ऐवजी y रिप्लेस करायचा. नाही कळलं? अरे बाळा f of x equals to f of y ना, तर f of x मध्ये काय 2x plus 3 upon 3x plus 4 equals to 2y plus 3 upon 3y plus 4. काय केलं सांगा? अरे x च्या ऐवजी y टाकला f of y म्हणजे. येतं लक्षात? आता हे सोडवायचं आणि जर x equals to y आलं तर म्हणायचं की 1 1 आहे. समजते? चला हे सोडवूयात बाळांनो आपण. चला क्रॉस मल्टिप्लाय शिवाय दुसरा कोणता ऑप्शन आहे का आपल्याकडे? काहीच नाही बाळा. चला 2x plus 3 into 3y plus 4 equals to 2y plus 3 into 3x plus 4. चला बाळांनो बोला बरं. तर इकडे सांगा 3 2 जार 6xy plus 8x plus 9y plus 12 equals to बाळा सांगा इकडे 6xy plus 8y plus 9x plus 12. तर तुला असं नाही की 6xy आणि 12 तर कॅन्सल होतात लगेच. तुला असं नाही वाटत बाळा की हे आता सॉल्व्ह नाही होणार? होईल, धीर धरा बाळांनो, होईल. फक्त 8y ला इकडे पाठवा आणि ह्या 8x ला तिकडे पाठवा. तर बोला बाळांनो, हा होऊन जाईल 9y minus 8y, तो होऊन जाईल 9x minus 8x. तर हा होऊन जाईल बाळा y equals to x. झालं बाळा. तर फंक्शन कसे सांगा तुमचं 1 1 आहे. येतं लक्षात? आता ऑन टू म्हणजे काय असतं बाळा? तुम्हाला आठवतं का आपण असं बोलायचं की प्रत्येक गावाकडे कोणतरी जायला पाहिजे, कोणतंच रिकामं गाव नको सुटायला. म्हणजे प्रत्येक इमेजला एकच युनिक प्री इमेज आहे, ते एक लक्षात. आठवलं का बाळांनो? प्रत्येक इमेजला 1 युनिक प्री इमेज एक्झिस्ट. आलं लक्षात बाळांनो? तर म्हणजे काय बाळांनो की हा जो आहे हे जे फंक्शन आहे बाळा हे कुठल्या तरी गावाला घेऊन चाललेलं आहे. तर 2x plus 3 आणि 3x plus 4 हे कुठल्या तरी गावाला घेऊन चाललेले. तर त्या गावाची इमेज आता आपण काढत बाळा, म्हणजे थोडक्यात इनव्हर्स फंक्शन काढायचा प्रयत्न करू. बघा बरं का, चेक करा. तर मी काम करतो बाळा, इकडे लिहितो y इक्वल्स टू 2x plus 3 upon 3x plus 4. ओके, तर मी काय केलं बाळा, आता मी x ला एकटं पाडतो, येतं लक्षात? तर बोला बाळांनो, तर काय सांगा y into 3x plus 4 equals to 2x plus 3. चला तर 3xy plus 4y equals to 2x plus 3. याला इकडे घेऊन याला तिकडे घेऊन जा. बोला. तर बाळांनो 3xy minus 2x equals to 3 minus 4y. एक काम करा बाळांनो, याच्यामध्ये कोण कॉमन काढता सांगा? x ला एकटं पाडायचं ना आपल्याला. तर 3y minus 2 equals to 3 minus 4y. याला खाली पाठवा. इथे लक्षात. तर काय झालं बरं सांगा बरं? तर तुमचा x झाला 3 minus 4y upon 3y minus 2. आता याचा अर्थ काय? याचा अर्थ असा आहे की तू y ची कोणती पण व्हॅल्यू टाकली तर तू x च्या एकाच व्हॅल्यू कडे जाशील का दोन व्हॅल्यूज कडे जाशील? एकाच व्हॅल्यू कडे जाशील ना. x च्या दोन व्हॅल्यूज कडे जायचं असेल तर तुम्हाला इथे प्लस मायनस पाहिजे. आहे का प्लस मायनस? आहे का प्लस मायनस? म्हणजे तुम्ही y ची व्हॅल्यू काहीतरी टाकली लक्षात आणि x च्या मला दोन व्हॅल्यू मिळाला, असं होईल का बाळा? असं होणारच नाही ना. तर ऑन टू आहे बाळा ते, पण इथे y ची एक व्हॅल्यू नाही चालणार बाळा. ती म्हणजे बाळा जिथे 3y minus 2 0 होतोय म्हणजेच बाळा y ची व्हॅल्यू 2/3 नाही चालणार. कळलं का बाळांनो? समजते का बाळांनो? तर ऑप्शन नंबर बी आहे बाळांनो की ऑन टू आहे तो, पण y ची व्हॅल्यू 2/3 साठी नाहीये. कळलं का? कारण की त्या भामट्यानी बाळा काय केलेलं सांगा? अच्छा, एवढी पण भामटेगिरी नाही केलेली त्यांनी. आलं लक्षात? नाही तर एखाद्या वेळेस त्यांनी दिलं असतं की 1 1 and on 2 आहे आणि मग एक ऑप्शन असता की 1 1 on 2 आहे पण on 2 याच्यासाठी नाही. कळलं का बाळा?
सगळ्यांना कळलं? 1 1 ची कंडिशन कळली बाळांनो, काय होती सांगा? एफ ऑफ एक्स इक्वल्स टू एफ ऑफ वाय देन एक्स इक्वल्स टू वाय. आणि ऑन टू ची कंडिशन काय बाळा सांगा बरं? त्याचा इनव्हर्स फंक्शन काढायचं आणि चेक करायचं की एक्स ची एकच व्हॅल्यू येते का दोन व्हॅल्यू येतात. कळते का बाळांनो? येते लक्षात? बाळा ते बघ, तू असं पण इमॅजिन कर की तुझं जर एक आन्सर आलेलं आहे की 1 1 आलेलं आहे, हे बघा 1 1 आलेलं आहे, तर एक तर तुझं हे ऑप्शन असू शकतं. येतं लक्षात? हे तर नसूच शकतं ना, कारण की 1 1 जर तुझं आलेलंच आहे तर फक्त ऑन टू कसं काय असेल? आणि 1 1 जर आलेलंच असेल तर नाहीतर 1 1 नॉन ऑन टू कसं काय आला असेल? म्हणजे तुझी प्रोबॅबिलिटी जी 1/4 होती ती डायरेक्ट 1/2 होऊन गेली. काही जणांना नाही कळलं बाळा. चला नेक्स्ट पुढे जाऊया. आता याचं डोमेन विचारलंय तुला. डोमेन म्हणजे काय बाळा सांगा बरं? की तुम्ही एक्स ची व्हॅल्यू काय काय टाकू शकता बाळा याच्यामध्ये. एक्स ची व्हॅल्यू काय काय टाकू शकता. आता मला सांगा बाळा, तुम्ही कधी असं पाहिलंय का की 3p7 असं कधी पाहिलंय का? हा वरचा नंबर नेहमी मोठा असतो ना कोणापेक्षा? खालच्या नंबर पेक्षा. तुम्ही जे नेहमी बघितलं असेल म्हणून तर आपण 7p3 लिहितो आणि लास्ट बाळा 7p7 असतो. आलं लक्षात? आणि सर्वात कमी बाळांनो 7p0 असतो. येते का लक्षात? येते का लक्षात बाळांनो? येते लक्षात? येते लक्षात बाळांनो? हा, तर मग काय बाळा सांगा बरं, म्हणजे हा जो वरचा आकडा असतो 7 - x जो असतो बाळा, तो या खालच्या आकड्यापेक्षा मोठा असणार किंवा खालच्या आकड्याच्या इतका असणार. म्हणजे जास्तीत जास्त 7p7 असणार किंवा हा नंबर बाळा 7 पेक्षा लहान असणार. आलं का लक्षात बाळांनो मी काय बोलतोय ते? सिंपल आहे की नाही? तर बाळांनो हा जो वरचा नंबर आहे इट इज ग्रेटर दॅन इक्वल्स टू x - 1. तर x ने इकडे पाठवलं, याला इकडे पाठवलं, तर 7 + 1 झाला 8. ग्रेटर दॅन इक्वल्स टू बाळांनो हा झाला तिकडे 2x. तर x ची व्हॅल्यू झाली बाळा ग्रेटर दॅन इक्वल्स टू 4. येते का लक्षात? म्हणजे x ची व्हॅल्यू जी आहे बाळा ती 4 किंवा 4 पेक्षा लहान असणार. समजते बाळांनो? मग जरा ऑप्शन मध्ये बघा बरं, 4 किंवा 4 पेक्षा लहान कोणत्या व्हॅल्यूज दिलेल्या आहेत? हे काही 4 किंवा 4 पेक्षा लहान, कळते का? हीच असेल ना. मग सॉरी 1 पासून का बरं चालू होते? कारण की बाळा 1च असेल ना, जो सर्वात कमी. इथे 0 पाहिजे ना आपल्याला. इथे 4 चालेल का सांगा? 4 - 1 किती होईल? सॉरी, इथे उलटा चालेल का? मायनस मधले आकडे चालतील का? -2 चालेल का? इथे नाही ना. 0 चालेल का? 0 पण नाही चालणार. हा -1 होऊन जाईल इथे. कळते का? तर आपल्याला कमीत कमी आकडा चालेल 1. का बरं? कारण की 1 - 1 0 असणार. तर बाळा आपला ऑप्शन नंबर काय करायचं सांगा ठीक आपल्याला? येस 1 2 3 4 बाळा. येते लक्षात? तर सोपे सोपे क्वेश्चन बाळा. याचं डोमेन सांगा मला पटापट बाळा, फास्ट. डोमेन सांगा बाळा नो पटापट. डोमेन आता जरा लक्ष द्या बरं का. महत्वाचं गणित सांगतोय बाळांनो, महत्वाचं गणित सांगतोय, इकडे लक्ष द्या. डोमेन म्हणजे काय? तुम्ही एक्सच्या व्हॅल्यू काय काय टाकू शकता त्याच्यामध्ये. येतं लक्षात? आता एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, जर डिनॉमिनेटर मध्ये असेल तर ती व्हॅल्यू 0 येऊन चालणार नाही. कळलं का? कळलं बाळांनो? जर रूटच्या आतमध्ये असेल तर ती व्हॅल्यू निगेटिव्ह येऊन चालणार नाही. सगळ्यांना कळलं बाळांनो? हे दोन नियम कळले मला? लक्ष दे. पराग, डिनॉमिनेटर असेल तर 0 चालत नाही, रूट मध्ये असेल तर निगेटिव्ह चालत नाही. रूट मध्ये 0 चालतो का बाळांनो? चालतो. रूट मध्ये 0 चालतो, पण जर तो रूट डिनॉमिनेटर मध्ये आला तर 0 नाही चालत. कारण की रूट ऑफ 0 तर 0 आहे ना. 0 बाहेर आला तर प्रॉब्लेम होऊन जाईल ना. येते का लक्षात? मग आता तुम्ही मला सांगा बाळांनो, याचा अर्थ इथे जो डिनॉमिनेटर आहे आपला म्हणजे रूट ऑफ 9 - x² जो आहे बाळा, याची व्हॅल्यू काय काय चालेल आपला? आता पहिली गोष्ट तो डिनॉमिनेटर मध्ये म्हणजे बाळा तो 0 नको आहे आपल्याला. आणि याच्या आतमधला जो नंबर आहे बाळा तो निगेटिव्ह नाही चालणार आपल्याला. म्हणजे थोडक्यात बाळांनो 9 - x² आहे तो फक्त पॉझिटिव्हच चालेल आपल्याला. हे कळलं मी काय बोललो? येस बाळा, सगळ्यांना समजतंय की नाही? तर 9 जो आहे बाळा त्या x² शुड बी लेस दॅन 9. म्हणजे 2 चालेल का? 2 चालेल. 3 च्या जस्ट अलीकडचा नंबर चालेल 2.999999. समजतं का? नो, पण 3 नाही चालणार. तिकडे पण सेम टू सेम त्या साईडला -2 चालेल का? चालेल, कारण की -2 चा स्क्वेअर 4 असतो जो 9 पेक्षा लहान असतो. आणि तिकडे मला -3 चालेल का? नाही चालणार. त्याच्या जस्ट अलीकडचा नंबर चालेल. म्हणजे बाळांनो याचं तुमचं हे आहे
इंटरवल जो होईल बाळा तो 3 पासून -3 पर्यंत असेल, कळलं का? पण दोघं चालणार नाहीत म्हणून मी स्क्वेअर ब्रॅकेट दिलेल्या नाहीत बाळा, येतं लक्षात? ओके, तर हे झालं बाळा याचा विषय. आता वरच्याचा विषय सांगा मला. आता साइन इनवर्स आहे बाळा, साइन इनवर्स कोणती व्हॅल्यू जास्तीत जास्त पॉसिबल आहे? साइनची व्हॅल्यू कोणती जास्तीत जास्त पॉसिबल येते? -1 आणि 1च्या मध्ये येते. हा साइन थिटा नाही, हा साइन इनवर्स आहे, कळलं का मला? तर साइन इनवर्सची व्हॅल्यू कधी 2 असू शकते का? असूच नाही शकत. सांग बरं, साइन कोणत्या साइन थिटाची व्हॅल्यू 2 येईल? असूच नाही शकत ना मला. जास्तीत जास्त 1 येईल, कमीत कमी -1 येईल. म्हणजे याच्या आतला जो आकडा आहे बाळांनो, याच्या आतला जो आकडा आहे x-3 हा -1 पेक्षा मोठा असेल किंवा जास्तीत जास्त 1 किंवा 1 पेक्षा लहान असेल. समजते बाळांनो? हा तिकडे पाठवा, हा इकडे पाठवा. तर x ची व्हॅल्यू काय झाली मला सांगा? 1 + 3 म्हणजे 4. हा इकडे पाठवला तर मला 3 - 1 म्हणजे 2. आता दोघं सॅटिस्फाय कुठे होत आहे बाळा? जरा लक्ष द्या. दोघं सॅटिस्फाय कुठे होत आहेत? इकडे लक्ष द्या. माझ्याकडे एक सुंदर अशी नंबर लाईन बाळांनो. चला, इकडे आहे तुमचा 2, 3, 4 आणि इकडे आहे बाळांनो तुमचा -3 कुठेतरी. येतं लक्षात? आता हा म्हणतोय भाऊ मला हे नंबर चालतील -3 पासून ते 3 पर्यंतचे. हा म्हणतोय भाऊ मला हे नंबर चालतील, 2 चालेल मला आणि 4 पण चालेल मला. तर सांगा बरं, दोघांचं इंटरसेक्शन हे झालं ना मला. तर स्क्वेअर ब्रॅकेट 2 राऊंड ब्रॅकेट 3 आहे का बाळांनो? स्क्वेअर ब्रॅकेट 2 राऊंड ब्रॅकेट 3 आहे का बाळांनो? आता हे गणित आपण 11th मध्ये केलेत की नाही केलेले बाळांनो? हे सगळे केलेत. हे आठवलं का तुम्हाला? हे असं आपण करायचो 11th मध्ये. मग सगळे केलेले बाळा. ठीक आहे. कोणाला? हा नाही, त्यांचा आज पेपर आहे बाळा, त्यामुळे त्यांचं आज काही टेन्शन आहे बाळा. हे 2 गणित फक्त तुम्ही प्लीज घरी जाऊन एकदा बघाल का? येईल लक्षात. याचा पहिले काय करायचं बाळा? त्यांनी म्हणलेले की एकतर इव्हन ऑर ऑड. इव्हन ऑडचा तर करता येईल आपल्याला, थोडस वेगळं बाळा. हा, आणि एक आहे बाळा इन्क्रीजिंग किंवा डिक्रीजिंग फंक्शन. म्हणजे डेरिव्हेटिव्ह काढायचं, चेक करायचं की ते इन्क्रीजिंग किंवा डिक्रीजिंग आहे. ठीक आहे. हा वाला एक क्वेश्चन बाळा. हा कुठे कुठे तुटलेला आहे तिथे चेक करायसाठी डिस्कंटिन्युअस आहे की नाही. आता बघा, ह्याच्यामध्ये गंमत अशी म्हणतो की एकाच ठिकाणी फक्त काय सांगा तुमचा 2 ठिकाणी काय ग्रेटेस्ट इंटिजर फंक्शन आणि हा मॉड आहे बाळा. अलग लक्षात येतं? लक्षात मॉड ऑफ एक्स हे 2 आणि हे ग्रेटेस्ट इंटिजर फंक्शन ऑफ एक्स आहे. येतं लक्षात? तर ट्राय करून बघा बाळांनो. नाही आलं तर आपण करून घेऊयात, चालेल? पुढच्या लेक्चरला पहिलंच हे 2 गणित घेऊन टाकू आपण. चालेल बाळांनो? उद्या असेल आपला लिमिट्स किंवा कंटिन्युटी, दोघांपैकी जो कोणता असेल बाळा. काय मग बाळा लिमिट्स घेऊन टाकू आपण. पण मला असं वाटतं लिमिट्स त्या ह्याच्यामध्ये नाही बाळा, अलग लक्षात. म्हणून मी जरा कन्फ्युज्ड आहे.